सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी सुरू करत आहोत. तिचं नाव आहे इश्क एक्सप्रेस. चला तर मग वेळ न घालवता पाहूया त्या आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 1. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर रात्रीची वेळ असूनही माणसांचा अथांग समुद्र उसळला होता. प्रवाशांची धावपळ, कुलींची ओरड, अनाउन्समेंटचे सातत्याने होणारे आवाज आणि ट्रेनचे हॉर्न या सगळ्यामुळे तिथे एक वेगळाच गजबजाट निर्माण झाला होता. याच गर्दीतून स्वतःची जड ट्रॅव्हल बॅग ओढत, एका हातात महागडा कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने मोबाईलवर कोणाशी तरी जोरात बोलत सिया धावत सुटली होती. तिचा श्वास फुलला होता, चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि केसांचा क्लो क्लिपमध्ये बांधलेला अंबाडा आता सैल होऊन काही बटा तिच्या चेहऱ्यावर येत होत्या. मोबाईलवर तिच्या मैत्रिणीचा म्हणजेच रियाचा फोन होता. सिया चिडून आणि धापा टाकत म्हणाली, रिया, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला कॅब वेळेवर मिळाली नाही. मुंबईचा ट्रॅफिक माहिती आहे ना तुला, आणि त्यात हा गोव्याचा प्रवास. जर आज ही इश्क एक्सप्रेस चुकली ना तर माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ट्रॅव्हल ब्लॉग फ्लॉप होईल. त्या गोव्याच्या क्लायंटने मला तिथे पोहोचण्यासाठी उद्या सकाळची डेडलाईन दिली आहे. जर मी वेळेत पोहोचले नाही तर माझे लाखो रुपये बुडणार आहेत. रिया फोनवरून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण सियाचं लक्ष फक्त प्लॅटफॉर्म नंबर 8 कडे होतं. तिथे तिची ट्रेन उभी होती आणि सुटण्याच्या तयारीत होती. सियाने कसाबसा फोन खिशात कोंबला आणि ती थेट ट्रेनच्या AC टायर 2च्या डब्याकडे धावली. ट्रेनने नुकताच एक मोठा हॉर्न दिला होता आणि चाक संथ गतीने हलू लागली होती. सियाने कसलाही विचार न करता धावत्या ट्रेनच्या हँडलला पकडलं आणि स्वतःला आत खेचलं. आत आल्यावर तिने सुटकेचा मोठा श्वास सोडला. तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने पडत होते. ती काही वेळ तिथेच भिंतीला टेकून उभी राहिली. स्वतःचे केस नीट केले आणि चष्मा नाकावर नीट सरकवला. स्वतःची जड बॅग ओढत ती आता आपल्या सीट नंबरकडे म्हणजे सीट नंबर 24 कडे जाऊ लागली. तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले की चला, शेवटी ट्रेन मिळाली. तर तिची सीट विंडो सीट होती, कारण तिला सकाळी गोव्यामध्ये प्रवेश करतानाचे सुंदर निसर्गरम्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे होते. पण जशी ती आपल्या डब्यामध्ये पोहोचली आणि तिने सीट नंबर 24 कडे पाहिले तसा तिचा चेहरा कडू झाला आणि कपाळावर आठ्या पडल्या. तिच्या हक्काच्या विंडो सीटवर आधीच एक माणूस अतिशय आरामात बसला होता. त्याने काळ्या रंगाचा एक ब्रँडेड महागडा डिझायनर लेदर जॅकेट घातला होता. आतमध्ये पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट होता. त्याचे केस एकदम परफेक्ट सेट केलेले होते. चेहऱ्यावर हलकी ट्रिम केलेली दाढी होती, जी त्याच्या कडक आणि देखण्या चेहऱ्याला अधिकच धारदार बनवत होती. पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड अहंकार आणि कडकपणा स्पष्ट जाणवत होता. त्याच्या कानामध्ये महागडे वायरलेस एअरपॅड्स होते आणि तो समोर ठेवलेल्या लॅपटॉपवर अतिशय गंभीरपणे काहीतरी टाईप करत होता. त्याच्या शेजारी एका काळ्या रंगाची VIP बॅग पडलेली होती. सियाने त्याच्याकडे पाहिलं आणि एक मोठा सुस्कारा सोडून स्वतःची बॅग खाली ठेवली. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने आपला गळा खाकरत म्हटले, एक्सक्यूज मी. पण त्या माणसाने तिच्याकडे साधे डोके वर करून पाहिलेही नाही. त्याचे बोटे लॅपटॉपच्या कीबोर्डवर एका तालात चालतच होती. जणू काही त्याच्यासाठी तिथे कोणी उभंच नाहीये. सियाचा इगो इथेच दुखावला गेला. तिला लोकांचा असा ॲटिट्यूड अजिबात सहन होत नसे. तिने थोडे मोठ्या आवाजात आणि हाताने खूण करत पुन्हा म्हटले, हॅलो मिस्टर लेदर जॅकेट, मी तुमच्याशीच बोलते. एक्सक्यूज मी. यावेळी त्या माणसाने टाईप करायचे थांबवले. त्याने अत्यंत संथ गतीने आपले डोके वर केले. त्याचे डोळे गडद काळे आणि अतिशय भेदक होते, ज्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भीती आणि कडकपणा होता. त्याने आपल्या एका हाताने कानातील एअरपॅड काढला, पण तो सीटवरून उठला नाही की त्याच्या चेहऱ्यावरचा तो कडक भाव बदलला नाही. तो अतिशय थंड आणि भारदस्त आवाजात म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे आणि हा एवढा आरडाओरडा कशासाठी चाललाय? त्याचा तो टोन ऐकून सिया आणखीच भडकली. ती म्हणाली, प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही ज्या सीटवर बसला आहात ती माझी सीट आहे. सीट नंबर 24, विंडो सीट. माझी तिकीटे कन्फर्म आहेत, सो प्लीज तुम्ही तुमच्या सीटवर जा आणि मला माझी जागा द्या. त्या माणसाने, ज्याचे नाव अथर्व होते, त्याने सियाकडे वरपासून खालपर्यंत पाहिले. तिचे विस्कटलेले केस, तिचा साधा पेस्टल रंगाचा कुर्ता आणि तिच्या हातातला तो कॅमेरा पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक तुच्छतेचा भाव आला. तो पुन्हा लॅपटॉपकडे बघत म्हणाला, बघायला गेलं तर पूर्ण डबा रिकामा आहे. तू कोणत्याही दुसऱ्या सीटवर जाऊन बसू शकतेस. मला इथे माझं एक अत्यंत महत्त्वाचं काम करायचं आहे आणि मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही. त्यामुळे दुसरीकडे कुठेही जागा शोध आणि तिथे बस. अथर्वचे हे वाक्य ऐकून आजूबाजूचे काही प्रवासी त्याच्याकडे पाहू लागले. सियाला आता स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं. ती पुढे झाली आणि तिने थेट अथर्वच्या लॅपटॉपची स्क्रीन आपल्या हाताने अर्धी खाली झुकवली. हा प्रकार घडताच अथर्वच्या डोळ्यांमध्ये एक हिंस्र राग चमकला. तो झटकन आपल्या सीटवरून उभा राहिला
त्याची उंची 6 फूट होती, ज्यामुळे तो अवनीच्या म्हणजेच सियाच्या समोर एखाद्या मोठ्या भिंतीसारखा उभा राहिला. तो तिच्या अगदी जवळ आला, इतक्या जवळ की सियाला त्याच्या अंगावरील महागड्या परफ्यूमचा तीव्र वास येऊ लागला. अथर्वने आपले दात ओठ खाऊन अतिशय खालच्या पण तितक्याच भयानक आवाजात म्हटले, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कामात ढवळाढवळ करण्याची? तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलतेस? मी कोण आहे याची तुला कल्पनाही नाहीये. एका मिनिटात तुला या ट्रेनमधून बाहेर फेकून देईन. सिया क्षणभर त्याच्या त्या रागाने आणि उंचीने घाबरली, पण तीही मागे हटणाऱ्यांपैकी नव्हती. तिने आपला चष्मा नाकावर सरकवला आणि त्याच्या डोळ्यामध्ये थेट डोळे घालून उभी राहिली आणि म्हणाली, तू कोणीही असशील, स्वतःला खूप मोठा नवाब समजत असशील तर ते तुझ्या घरी. मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. हा भारत देश आहे आणि इथे कायद्याने चालतं सगळं. ही सीट माझी आहे आणि मी ती सोडणार नाही. तू मला काय ट्रेनमधून बाहेर फेकणार? उलट मीच आता TCला बोलावते आणि तुझी तक्रार करते, मग समजेल तुझा ॲटिट्यूड. अथर्वने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता रागासोबतच एक गूढ हसू आले होते. त्याला आश्चर्य वाटत होतं की या साध्या दिसणाऱ्या मुलीमध्ये एवढी हिंमत कुठून आली, जी त्याच्यासारख्या माणसासमोर उभी राहून त्याला थेट आव्हान देत आहे. तो मागे सरकला. त्याने पुन्हा आपला लॅपटॉप उघडला आणि म्हणाला, ठीक आहे, बोलाव TCला. मलाही बघायचं आहे की तुझा हा TC मला या सीटवरून कसा उठवतो. सियाने रागाने आपली बॅग सीटच्या खाली ढकलली आणि ती तिथे समोरच्या सीटवर हात बांधून बसली. पूर्ण डब्यात एक शांतता पसरली होती. फक्त ट्रेनच्या धावण्याचा खडखड आवाज येत होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. ट्रेन आता मुंबईच्या बाहेर पडून हायवेच्या समांतर असलेल्या रेल्वे ट्रॅकवरून वेगाने धावू लागली होती. डब्यातील काही प्रवाशांनी आपापल्या सीटवर झोपण्याची तयारी सुरू केली होती, पण सिया आणि अथर्व यांच्यातील तणाव अजूनही तसाच होता. अथर्वने पुन्हा आपल्या कानामध्ये एअरपॅड्स टाकले आणि तो लॅपटॉपवर काहीतरी कोडिंग किंवा डेटा तपासत होता. सिया मात्र रागाने त्याच्याकडे बघत होती आणि मनातल्या मनात त्याला वेगळ्या वेगळ्या शिव्या घालत होती. तितक्याच डब्यामध्ये काळ्या कोटमधील TC प्रवेश करतो. TCला पाहता सिया झटकन उभी राहिली आणि म्हणाली, सर प्लीज इकडे या. बघा ना, हा माणूस माझ्या कन्फर्म विंडो सीटवर येऊन बसलाय आणि मला माझी जागा देत नाहीये. उलट मलाच धमकावतोय की मला ट्रेन बाहेर फेकून देईल. TCने आधी सियाकडे पाहिले आणि मग तो अथर्वकडे वळाला. TC काही बोलणार तेवढ्यात अथर्वने आपल्या खिशातून एक विशिष्ट काळ्या रंगाचे ओळखपत्र, एक ID कार्ड काढले आणि ते TCच्या डोळ्यांसमोर धरले. ते ओळखपत्र पाहताच त्या TCचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. त्याच्या कपाळावर एकदम घाम फुटला. त्याने गुपचूप अथर्वला एक छोटा सल्यूट ठोकला आणि तो मागे सरकला. TC सियाकडे वळून अत्यंत भीतीच्या आवाजात म्हणाला, मॅडम प्लीज तुम्ही समोरच्या सीटवर ॲडजस्ट करा ना. ते सर तिथेच बसतील. प्लीज सहकार्य करा. सियाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती म्हणाली, व्हॉट? सर काय सहकार्य करा? माझी तिकिटे कन्फर्म आहेत, मी पैसे दिलेत आणि तुम्ही या माणसाला काहीच बोलत नाही आहात. हा कोण आहे? देशाचा पंतप्रधान आहे की काय? पण TCने तिच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि तो गडबडीने तिथून निघून गेला. अथर्वने TC गेल्यानंतर सियाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत विजयी आणि गर्विष्ठ हसू होते. त्याने पुन्हा एकदा काचेबाहेर पाहिले आणि तो आपल्या कामामध्ये व्यस्त झाला. सियाचा राग आता अनावर झाला होता, पण तिला समजले होते की या माणसाचा हात खूप वरपर्यंत आहे, त्यामुळे तो आता वाद घालण्यात अर्थ नाही. ती शांतपणे समोरच्या सीटवर बसली आणि तिने राग शांत करण्यासाठी आपला कॅमेरा काढला आणि त्यातले फोटो तपासू लागली. हळूहळू रात्रीचे 12 वाजले, नंतर 1 वाजला. डब्यातील सर्व लाईट्स आता बंद करण्यात आले होते. फक्त पॅसेजमधील एक छोटा निळा लाईट बल्ब चालू होता. पूर्ण डब्यामध्ये अंधार आणि शांतता पसरली होती, पण अथर्वच्या लॅपटॉपचा पांढरा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. सियालाही आता हळूहळू झोप येऊ लागली होती. तिचे डोळे जड होत होते. तिने आपले डोके सीटला टेकवले आणि ती अर्धवट झोपेत गेली. रात्रीचे साधारण 2 वाजून गेले असतील. ट्रेन आता एका अत्यंत निर्जन डोंगराळ आणि घनदाट जंगलाच्या भागातून जात होती. बाहेर पूर्णपणे काळाकुट्ट अंधार होता. अचानक अथर्वच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक लाल रंगाचा मेसेज फ्लॅश झाला. तो मेसेज एका गुप्त यंत्रणेकडून आलेला होता. अथर्वने झटकन आपले एअरपड्स काढले आणि स्क्रीनकडे पाहिले. मेसेजमध्ये लिहिलं होतं, अलर्ट, टार्गेट इश्क एक्सप्रेसमध्येच आहे. कोच B3 सीट नंबर 32च्या आसपास त्याची हालचाल दिसली आहे. त्याच्याकडे काही घातक हत्यारे आणि रशियन बनावटीची शस्त्रे असण्याची शक्यता आहे. ऑपरेशन ब्लॅकआउट कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. रात्री 2:15 वाजता कारवाई करा. संपवून टाका त्याला. अथर्वचे डोळे हे वाचून एकदम बारीक झाले. त्याने आपला लॅपटॉप अत्यंत हळूच बंद केला आणि तो आपल्या जागेवर सावध होऊन बसला. त्याने आपल्या जॅकेटच्या आतल्या खिशात हात घातला, जिथे एक लोड केलेली काळ्या रंगाची पिस्तूल लपवलेली होती. त्याने तिच्या सेफ्टी लॉकरवर बोट ठेवले
आता पुढे काय होईल हे तर आपल्याला उद्याच्या भागातच कळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.